जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। उड़ले उड़ले ऊ, उड़ले उड़ले ऊ, उड़ले उड़ले ऊ, उड़ले उड़ले ऊ। तर मित्रांनो, या गाण्याच्या नुसारच मी उडून गाडीवरून पडलो. प्राजक्ता, मी आणि अवनी पुण्याच्या खारोड्या मसोबाला जात होतो आणि तिथे मस्त गेलो. दर्शन वगैरे खूप सुंदर झालं. परंतु आम्ही टू व्हीलरवर गेलो होतो, बसनी जाणार होतो. नंतर म्हणलो वातावरण मस्त आहे, चला करूया काहीतरी तुफानी, म्हणून टू व्हीलरवरती गेलो. जुनी ॲक्टिवा आहे आपल्याकडं आणि दर्शन वगैरे झालं. सगळं मजा करून येताना एका ठिकाणी थोडं ऑइल सांडलं होतं, तिथे गाडी झाली स्लिप आणि आम्ही पडलो. प्राजक्ताच्या खांद्याला लागलंय, माझ्या हाताला लागलंय. तर मी ते लेप वगैरे तसं ट्रीटमेंट घेतोय. तर क्लिप्स दिसतील तुम्हाला, आम्ही थोडाफार एन्जॉय केलेला, तुम्ही पण बघून एन्जॉय करा. पण पावसा पाण्याचं बी सेफ. फॅमिलीला घेऊन मोस्टली टू व्हीलरवरती टाळा, फोर व्हीलर नसेल तर बसनी जावा. इकडे बघ आवनी एक ब्लॉक काढ नाही बघच आहे. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, ॲक्सिडेंट झाला आमचा. पण त्याच्या आधी प्राजक्ता एक आळूचं झाड घ्यायला थांबली होती, आळूचं पान तिला लावायला. तर ती असं रस्त्यात थांबून ते पान चोरून घेत होती आणि आता तिथं पुढे दिसन तुम्हाला तिच्या हातात एक झाड आहे. आम्ही पडलो तरी तिने ते घरी व्यवस्थित आणून लावले, ते पण दाखवतो. आणि याच्या पुढे अवनी मोबाईल हातात घेते, नंतर ती झोपते आणि त्याच्यानंतर खूप बेकार पडलो आम्ही, थोडक्यात वाचलो. आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे आजचा, बघा तुम्ही. तुझंच हाताचं कॅमेऱ्यावरती इंदुबाईचं पोरगा सरळ काढते असा, आता तर ठेवतो. हा त्याचं काढते. गप्पनाची तर ही आहेत मित्रांनो ती झाडं. दिवसाचं ॲक्च्युली मला काढायचं होतं शूट, पण राहिलं. खूप वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि हे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत दाखवून. आणि हे ते आळूचं, हे ते आळूचं पान जे ॲक्सिडेंट झालं तरी पण व्यवस्थित आणलं प्राजक्ताने. तर मित्रांनो, ते पडून झालं, ते जरा हाताचं आमच्या दोघांचं झालं नाही. ते प्राजक्ताची दाढ दुखायला लागली, तर आम्ही डेंटिस्टकडे गेलो आणि तिच्या दाताची कीड काढून रूट कॅनल सुरू केलं. तर बुलीचं इंजेक्शन दिल्यावर तिला खूप दुखत होतं, पण ट्रीटमेंट सुरू केली फायनली. तर मित्रांनो, जसं की शॉर्ट्स टाकलेली आहे, आवनी नव्हती काल म्हणून, आणि प्राजक्ताला आवडलं होतं म्हणून तिला खायचं होतं. काल टेस्ट केला होता व्हाईट सॉस स्पॅगेटी आणि आज आहे रेड सॉस पास्ता आणि हे आहे टमॅटो सूप. तर लक्ष्मीनगरला सुरू झालं आहे, तुम्ही खाऊ शकता. कसं झालं आहे प्राजक्त सांगन खाऊन. तिचं आत्ता दाताचं झालं आहे, तर थोडं मऊ आणि थोडंसं हे म्हणून हे आणलं आहे. या साईडने खा, कसं आहे. आणि हा सूप हवी आहे ना. तर मित्रांनो, माहिती आहे मला माझा कन्सिस्टन्सीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. अजून चॅनल सुरू पण नाही, व्हिडिओ टाकलेले पण नाहीत जास्त, आणि त्याच्यात 1 महिना झाला व्हिडिओ नाही आला आहे. पण लिटरली झालं आहे असं की कामाचा लोड आहे थोडासा, ऑफिस वगैरे. आमच्या ऑफिसमध्ये एक जे कलिग आहेत आमच्या, त्या मॅटर्निटी लिव्हवरती गेलेल्या आहेत, त्यामुळं काम आमच्यामध्येच हँडल करायचं आहे. त्याच्यात थोडीशी तब्येत डाऊन होती. तर चांगलं चाललं होतं, व्हिडिओ टाकत होतो मी, ट्रिप्स पण होत्या फॅमिलीतलं. तर ॲक्च्युली फॅमिलीतलं खूप काही टाकण्यासारखं आहे, की आम्ही खूप मजा करतो, एन्जॉय करतो, आधीमध्ये फिरायला जातो. आता सध्या तर फिरण्याची जिरली आहे आमची, कारण आम्ही जबर पडलोय आणि मजबूत लागलंय मला आणि प्राजक्ताला. आवनी सुदैवाने तिला लागलं नाही, काही देवाची कृपा. आणि आम्हाला पण खूप काही झालं असतं, पण तसं झालं नाहीये. तर टचवूड, काळूबाईची कृपा, गणपती बाप्पाची कृपा आणि खारोड्याच्या म्हसोबांना गेलतो, त्यांची कृपा की काही झालं नाही, नॉर्मलमध्ये लागून आम्ही आलोय. तर
खूप प्रयत्न करतोय ब्लॉग एडिट संपलं वगैरे ना? करून टाकायची. स्कूलची bag घेऊन. सेम टाइम प्राजक्ताचा पण चॅनल आहे, तिने पण थोडेसे व्हिडिओज टाकलेले आहेत. ती पण आता ट्राय करते हळूहळू व्हिडिओज टाकायची. ती तिच्या चॅनलवरती ती जसे व्हिडिओ बनवते तसे टाकती. मी माझ्या चॅनलवरती जसं मला जमन मी बनवतो तसे टाकतो. आणि आम्ही खूप प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त व्हिडिओज आणि शॉर्ट्स रील्स टाकायचा. आम्ही इन्स्टाला पण खूप छान प्रकारे अधूनमधून टाकतो, तर मी ते सगळं लिंक करणार आहे हळूहळू. तर प्लीज तुम्ही व्हिडिओज बघा, प्लीज कमेंट करा काय वाटतंय काय नाही ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.